Hello friends, I am Dnyaneshwar Narayankar sir from Sri Balaji Madhyamik Vidyalaya and Junior College Ichalkaranji. Friends, I welcome you all in my YouTube channel Dnyaneshwar Narayankar sir. Today we are going to learn one of the most important lessons, that is The Alchemy of Nature, written by Raksha Bharadia. Friends, the writer has tried to describe the different things in nature, the mysterious power of nature that can change things. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द अल्केमी ऑफ नेचर म्हणजेच निसर्गाची केमिया किंवा निसर्गाचा चमत्कार हा रक्षा भराडिया यांचा धडा अभ्यासणार आहोत. या पाठात निसर्गातील वेगवेगळ्या व रहस्यमय अशा गोष्टींचे वर्णन केलेले आहे. याचाच आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. फ्रेंड्स, रक्षा भराडिया इज द रायटर अँड द फाउंडर ऑफ अ रिलेशनशिप वेबसाइट बोनोबोलॉजी. बोनोबोलॉजी इज द कपल रिलेशनशिप home for Indians everywhere. Now we will see the new words and the phrases. Instinctively means by natural instinct. In Marathi, सहज प्रवृत्तीने. Awe means a feeling of respect with wonder. In Marathi, आदरयुक्त भीती. Wilting means to dry and droop. In Marathi, निस्तेज होऊन. Withers means dries up. In Marathi, कोमेजून जाणे. Next, splendor means grand appearance. In Marathi, भव्य सौंदर्य, वैभव. Colossal means extremely large or huge. In Marathi, प्रचंड, अवाढव्य. Conviction means strong belief. In Marathi, विश्वास, खात्री. Lugging means carry or drag with great efforts. ओढून किंवा खेचून घेण्याची प्रक्रिया. Frail feelers means weak legs, नाजूक. Unhindered, not hindered or obstructed. In Marathi, अडथळ्याविना. The last one is alchemy means mysterious power or magic that can change things. In Marathi, किमया किंवा चमत्कार किंवा जादू. Okay friends, now we are going to start the lesson. The alchemy of nature, निसर्गाची केमिया किंवा निसर्गाचा चमत्कार. To see a world in a grain of sand and a heaven in a wild flower, hold infinity in the palm of your hand and eternity in an hour. विल्यम ब्लेक. विद्यार्थी मित्रांनो, विल्यम ब्लेक यांचे एक उत्कृष्ट कोटेशन या ठिकाणी दिलेले आहे. याचा अर्थ असा आहे, एका वाळूच्या कणात साऱ्या विश्वाचे दर्शन होते आणि एका रानटी फुलातही स्वर्गाचा आभास होतो. हातांची इवलीसी ओंजळ अमर्याद आहे असे वाटते आणि एक तासही शाश्वत काळाप्रमाणे भासतो. We instinctively turn to outdoor activities and nature as a way of relaxing and enhancing our well-being. Nature soothes and nurtures. Nature fulfills and motivates. Nature whispers and commands. Are you listening? When I do, it leaves me in complete awe. मित्रांनो, स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी, निवांतपणासाठी किंवा प्रकृती स्वास्थ्यासाठी आपण अगदी सहज
स्वतःला निसर्गाच्या सान्निध्यात रमवतो, बाहेरच्या रम्य वातावरणातून ऊर्जा मिळवतो. निसर्ग आपल्याला दिलासा देतो, खुलवतो, फुलवतो, आपल्या गरजा पूर्ण करतो. तसेच आपल्याला स्फूर्ती देतो. निसर्ग आपल्याशी हितगुज करतो आणि आज्ञाही करतो. कधी ऐकल्यात का हो त्या तुम्ही? लेखिका म्हणतात, मी ते म्हणजेच निसर्गाचं सांगणं जेव्हा ऐकते तेव्हा स्तिमित होते, म्हणजेच अचंबित होते, असे लेखिका म्हणतात. द नेक्स्ट पॅसेज. We have a hibiscus plant in our garden. Every fortnight a flower blooms on it, big, bright and tender. Through the day it smiles with the sun and dances with the wind. But as evening approaches, it starts wilting. The morning after, it withers completely, and by evening it falls and becomes one with the earth again. The flower comes to life only for a day, yet it does so in full splendor. What if we to live our life, however short, to its fullest? मित्रांनो, लेखिकेच्या बागेत एक जास्वंदीचे झाड असते. दर पंधरवड्याने त्याला एक फूल येते. ते फूल मोठे, तजेलदार आणि नाजूक असते. सूर्यकिरणामध्ये ते दिवसभर खुलून हसते आणि वाऱ्याबरोबर डोलते सुद्धा. पण जसजशी सायंकाळ होत जाते तसे ते कोमेजू लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते अगदी सुकून जाते. संध्याकाळपर्यंत गळूनही पडते आणि पुन्हा मातीत मिसळून जाते. ते फूल फक्त एका दिवसाचं आयुष्य घेऊन येते, तरीही ते पूर्ण चैतन्याने बहरलेले असते. मित्रांनो, म्हणून लेखिका या ठिकाणी म्हणतात की आपणही आपले आयुष्य कितीही छोटे असले तरी असेच परिपूर्णतेने जगायला हवे, नाही का? द नेक्स्ट पॅराग्राफ. वी वेंट टू अ रॉकी बीच अँड सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशियन अँड द रॉक्स alongside, carved, sculpted and shaped by the water. Water is so gentle, rock so hard, yet as the water flows over it every day for years, the rock gives in. It takes the shape that the water commands. Our problems are so colossal and we are so small, yet if we persist. मित्रांनो, लेखिका एकदा एका खडकाळ समुद्र किनाऱ्यावर जातात. समोर अथांग पसरलेला विशाल समुद्र आणि त्याच्या कडेने कोरीव शिल्पासारखे पाण्यामुळे आकार बदललेले खडक पसरलेले पाहतात. पाणी अतिशय सौम्य असते आणि खडक अतिकठीण. तरीही वर्षानुवर्षे रोज लाटांचा मारा झाल्याने खडकांचे रूप पालटलेले असते. पाणी वाहेल तसा आकार ते खडक स्वतःला देत असतात. मित्रांनो, लेखिका म्हणतात की आपल्या समस्या सुद्धा खूप मोठ्या असतात आणि आपण अगदी लहान असतो, पण तरीही आपण जर टिकून राहिलो तर. We saw small bits of grass peeping through the small cracks in a concrete pavement. It left us thinking, however impossible things may look, there is always an opening. मित्रांनो, लेखिका म्हणतात की एका कॉन्क्रीटच्या फुटपाथच्या भेगामधून गवताचे लहान तुरे बाहेर डोकावलेले असते. आणि लेखिका विचारात पडतात. त्या म्हणतात की एखादी गोष्ट कितीही अशक्य भासली तरी कुठून तरी तिला मार्ग हा सापडतोच. द नेक्स्ट पॅसेज. वी सॉ अ ट्री bare of all leaves
in the cold winter months. We thought its chapter was over, but 3 months passed, spring set in, and the tree was back to its green majesty once again, full of leaves, flowers, birds, and life. What if we too had the conviction that, however difficult things are right now, it will not remain so forever? Remember, this too shall pass. मित्रांनो, हिवाळ्याच्या ऋतूत एका झाडाला संपूर्ण पानगळी झालेले असते हे लेखिका पाहतात. त्यांना असे वाटते की ते झाड आता पुन्हा उगवणार नाही, फुलणार नाही, बहरणार नाही. पण 3 महिने होताच वसंत ऋतूचे आगमन होते आणि ते झाड पुन्हा एकदा आपली हिरवी श्रीमंती लेवून फुलापानांनी, पक्ष्यांनी आणि चैतन्याने बहरून जाते. गोष्टी आज कितीही खडतरी असल्या तरी त्या कायम तशाच राहणार नाहीत असा विश्वास आपल्यालाही का वाटू नये? लेखिका म्हणतात, लक्षात ठेवा, हेही दिवस सरतील. The next passage. We saw an army of ants lugging a fly which was at least 10 times the ant size. The ants organized themselves around the fly, lifted it on frayed feelers and carried it to quite a distance. Their teamwork and perseverance were impressive. What if we too are consistent, organized, focused? Spiders' webs are delicate, yet very strong. A rainbow colors the entire sky. Oysters take in a grain of sand, they open up with a pearl. मित्रांनो, एकदा एक मुंग्यांची रांग लेखिका पाहतात. मुंगीपेक्षा 10 पट मोठ्या आकाराच्या मासीला त्या मुंग्या ओढत घेऊन जात असतात. मुंग्या त्या माशीभोवती शिस्तीत गोळा होतात. आपल्या नाजूक मिशावर तिला त्या उचलतात आणि लांब अंतरावर घेऊन जातात. त्यांचे संघटित कार्य आणि चिकाटी थक्क करणारी असते. लेखिका म्हणतात की आपणही असेच सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि लक्ष देऊन काम केले तर. कोळ्याची जाळी अतिशय नाजूक असते, पण तरीही ती अतिशय चिवट. एक इंद्रधनुष्य संपूर्ण आकाशात रंगांची उधळण करीत असते. शिंपल्यातील कालव एका वाळूच्या कणातून मोती तयार करतो. अशा अनेक उदाहरणांनी लेखिका आपणास द अल्केमी ऑफ नेचर म्हणजे निसर्गाची किमिया स्पष्ट करून सांगतात. Innumerable stars shine across the infinite sky. Clouds take new shapes with every passing moment. The wind makes tree dance with unhindered passion. Water, without hint of ego, changes its form according to the dictates of the sun and the wind. When we see a caterpillar turn into a butterfly, a flower turn into a fruit, we experience the alchemy of nature. We touch it and become gold ourselves. रक्षा भराडिया. मित्रांनो, लेखिका या ठिकाणी आणखीन काही उदाहरणे देतात. अगणित तारे असीम म्हणजेच मोठ्या आकाशाला उजळून टाकतात. ढग दर क्षणाला वेगवेगळे आकार धारण करतात. वारा वृक्षांना बेफामपणे नाचवतो. पाणी कोणतीही परवा किंवा गर्व न बाळगता सूर्य व वारा म्हणेल तसे, आज्ञा देतील तसे आपले रूप बदलते. एका आळीचे सुंदर फुलपाखरात रूपांतर होते, तर फुलाचे फळात रूपांतर होते. ही सारी निसर्गाची किमया आपण अनुभवत असतो आणि तिच्या स्पर्शाने
आपल्या जीवनाचेही सोने होऊन जाते. मित्रांनो, अशी अनेक उदाहरणे रक्षा भराडिया यांनी या पाठात दिलेली आहेत. ओके फ्रेंड्स, वी हॅव गॉन थ्रू द लेसन द अल्केमी ऑफ नेचर बाय रक्षा भराडिया. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लेसन्स. मित्रांनो, रक्षा भराडिया यांचा द अल्केमी ऑफ नेचर म्हणजे निसर्गाची किमिया किंवा निसर्गाचा चमत्कार हा धडा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा आपण पुन्हा पुन्हा वाचावा. आपण वाचाल अशी निश्चितच मला खात्री आहे. ओके फ्रेंड्स, विश यू ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच.